लॉकडाऊन नंतरचा पहिलाच मोठा असा ट्रेक. आजचा प्लॅन हरिश्चंद्रगड वाया नळीची वाट. सकाळी 6 वाजता बेलपाड्याहून ट्रेक सुरू केला. ओळखीच्या ट्रेलवरनं पावलं सहज 1-2 करायला लागली. जोडीला होती ती बोचरी थंडी आणि मनाची घालमेल. साधारण तासाभरानं समोर दिसला तो भव्य कोकणकडा. मनाची घालमेल, शंका कुठे विरून गेल्या कळलंच नाही. एका नवीन ओढीनं पावलं कोकणकड्याच्या दिशेने निघाली. आमची आजची 9 जणांची टीम या ट्रेकसाठी खूप एक्साइटेड होती. सिक्किम और उसके ऊपर चाइनीज़ बॉर्डर जहाँ लगता है, तो वहाँ पे बहुत पैचेस किए, स्नो, ग्लेशियर्स वगैरह. बेसिक एक्सपीरियंस है बस. ये थोड़ा सा अपने आप थोड़ा सा चैलेंजिंग लगा मुझे, इसलिए मैंने एक्सेप्ट किया. आई थिंक अच्छा ही है ट्रैक, अच्छा एक्सपीरियंस मिलेगा मुझे. I'm trekking सह्याद्री since I was a kid. I'm taking my kid. आनंद के साथ मेरा I don't know. I lost count. ये मेरा 4th होगा ट्रैक. आनंद के साथ से 2nd ट्रैक होगा है ना, लावंतिनी के बाद. आई थिंक ये बहुत टेस्टिंग है. फर्स्ट वाज रिलेटिवली इजी, सो आई एम एंजॉयिंग. सो आई थिंक आई जस्ट ट्रैकिंग सह्याद्री में सिंहगढ़ ऑलमोस्ट हर सैटरडे किया करता था until last year. But obviously last 8 months have been washed out from everybody's life. Started trekking with Anand since 2017. First trek with him was R2T. So after that I have done many treks with him. टीम इंट्रोडक्शन, ट्रेक डूज अँड डोंट्स आणि इतर माहितीनंतर आम्ही नळीच्या वाटेसाठी लेफ्टच्या ट्रेलनी ट्रेक कंटिन्यू केला. तासाभरात रूट फॉलो करत नळीच्या वाटेच्या बेसला पोचलो. सर्वत्र स्वच्छ उजेड पसरला होता. नजर जाईल तिथपर्यंत फक्त बोल्डर दिसत होते. आम्ही चढायला सुरुवात केली. आजचा ट्रेक माझ्यासाठी खूप स्पेशल होता. मी माझ्या 7 वर्षाच्या मुलाला आर्यनला सोबत आणलं होतं. नळीची वाट हा डिफिकल्ट किंवा टफेस्ट समजला जाणाऱ्या ट्रेकिंग रूट्सपैकी एक आहे. आज त्या छोट्या पायांना खूप स्ट्रेच करायचं होतं. 1-1.5 तासाचा हा बोल्डरचा रूट खूप अवघड नाही आहे, पण बॅलन्सिंग, स्ट्रेचिंग किंवा स्लिपरी रूट ह्याची सवय नसेल तर खूप चॅलेंजिंग किंवा अवघड वाटू शकतो. हा ट्रेक आर्यनसाठी एक टेस्टच आहे. नळीच्या वाटेमध्ये कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही आहे, कारण ती एक दगडी नाळ किंवा कपार आहे. बेसपासनं साधारणपणे 1 तासभर ट्रेक केला की पहिला कन्फ्युजिंग असा पॉईंट येतो. समोर दिसणारा रॉकी पॅच वाईड, स्ट्रेट, इझी असा दिसतो, त्यामुळे सहज फॉलो होतो. पण करेक्ट रूट हा राईट साईडच्या स्टीप वॉलवर स्टेपसारखा दिसणारा रॉक पॅच आहे. सो बी केअरफुल हिअर अँड फॉलो द करेक्ट ट्रेल. चुकीच्या रूटनी नळीच्या वाटेसारख्या रस्त्यावरती एक 10 मिनटं मागं पुढं करायला लागलं तरी खूप इरिटेटिंग होतं. फुटहोल्ड भरपूर आहे बाळा, लक्ष दे. नळीच्या वाटेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्क्री पॅचेस. मध्ये मध्ये लागणारे हे स्क्री पॅचेस नळीच्या वाटेच्या डिफिकल्टी लेवलमध्ये ॲड करतात. स्क्री म्हणजे मुरमासारखा लूज बारीक दगड. हे स्क्री पॅचेस लूज रॉकमुळं खूप स्लिपरी असतात. इट्स डिफिकल्ट टू फाइंड हँड होल्ड अँड फुट होल्ड वी आर कम्फर्टेबल विथ. इथून चढताना खूप
खूप काळजी घ्यावी लागते, कारण हे छोटे छोटे दगड खाली उभे असलेल्या पार्टिसिपंट्सच्या किंवा ट्रेकर्सच्या डोक्यात पडू शकतात. एकदा हा मोठा असा वाटणारा स्क्री पॅच क्रॉस केला की नळीच्या वाटेचा एंड समोर दिसतो. इथून बघताना एंड अगदी जवळच वाटतो, बट डिस्टन्स इज डिसिव्हिंग इन माउंटन्स. अजून बरीच नाळ बाकी असते. नळीच्या वाटेच्या डिफिकल्टीमध्ये बोल्डर्स आणि स्क्रीबरोबर आता ऊन ॲड करायला लागतं. जसं जसं ऊन तापायला लागतं तशी तशी झाडंही कमी होत जातात. सह्याद्रीचं हे वेगळं, शुष्क, कोरडं, तापट असं रूप इथं पाहायला मिळतं. नळीच्या वाटेचा क्लाइम्बिंग पॅच. टेक्निकली हा पॅच खूप डिफिकल्ट नाही आहे, बट रोप अँड टेक्निकल इक्विपमेंट्स आर मस्ट. दिस पॅच इज व्हेरी फनी फॉर मी. फनी हा थोडा वियर्ड शब्द वाटेल, पण इथे खूप ट्रेकर्सची वाट लागताना मी बघितलं. इक्विपमेंट्सवर ट्रस्ट करून, नीट मनूवर करून पॅच क्लाइम्ब केला तर आपण कळायच्या आतवर बसतो. नाहीतर इथं खूप धरपकड होतं. लोकांना खूप पॅनिक झालेलं मी बघितलं आहे. आय एम जस्ट हॅपी अँड प्राऊड एज वेल की आर्यनने हा पॅच नीट क्लाइम्ब केला. क्लाइम्बिंग पॅच नंतरची झाडाची सावली आणि लिंबू सरबत इज ट्रू हेवन ऑन अर्थ. नळीची वाट आता संपत आलेली असते, पण हा शेवटचा थोडासा पॅच खूप स्लिपरी आहे. स्क्री आणि स्लोप मग खूप कसरत करत चढावं लागतं. आज माझ्या जोडीला आर्यनसुद्धा आहे. नळीच्या वाटेमध्ये आता ऊन तापायला लागलेलं असतं. थोड़ा आराम से करते हैं। किधर से आना? सीधा पत्थर मत गिराना, नीचे लोगों पे जाएगा। नळीच्या वाटेचा सेकंड क्लाइम्बिंग पॅच. हा पॅच तसा फक्त 12-15 फुटाचा आहे, पण बेसला असणाऱ्या लूज स्क्रीमुळं खूप धरपकड होते. ह्या लूज स्क्रीवरती घसरगुंडी खेळत ट्रेकर्स मोस्टली रोपला धरून वर चढतात. पण जर का स्लाईट राईट साईडला खाली उतरलो तर क्लाइम्बिंग रूट ऑरेंज कलरमध्ये मार्क केला आहे. अँड दिस पॅच इज अ लॉट इझियर दॅन फर्स्ट वन. क्लाइम्बिंग करून वर आल्यावर डोंगराला उजवीकडनं संपूर्ण वळसा घातला
की नळीच्या वाटेचा शेवटचा टप्पा येतो. डोंगराची थंडगार सावली, मंद मंद वाहणारा वारा इथं मनाला एक शांतता देऊन जातात. एक लूज स्लिपरी मोठा दगड क्रॉस करून डोंगराच्या उजव्या बाजूनं 5-10 मिनिटं चढून आपण एका फ्लॅट गवती प्लॅटोवर येतो. अँड धिस प्लॅटो मार्क्स दी एंड ऑफ नळीची वाट. नळीच्या वाटेतलं कोल्ड, हॉट, बोल्डरी, स्लिपरी, नॅरो ॲडव्हेंचर इज अ फुल फ्लेजेड पॅकेज. वेल, यू कॅन सी हाऊ आर्यन इज डुईंग. सो नो अपडेट देअर. क्या करना है? थोडा पुढे येऊन दिसतो तो कोकणकडा. टेक अ मोमेंट हिअर अँड फील द प्राईड. थँक युअर बॉडी अँड सोल फॉर दिस वंडरफुल एक्सपिरियन्स. सोक इन एव्हरीथिंग, द डेप्थ, द रॉक, द व्ह्यू, द स्काय अँड रिलॅक्स. आता तारामती पीक. नळीची वाट आणि तारामती एका दिवसात करणं इज अ डिफिकल्ट टास्क. पण आर्यनला सगळं करायचं आहे. सो आता जेवणानंतर तासभर विश्रांती घेऊन आमची अर्धी टीम आर्यनबरोबर तारामतीला निघाली. तारामतीसाठी ट्रेकर्स मोस्टली देवळाजवळचा ट्रेक रूट वापरतात. वी आर गोईंग फ्रॉम कोकणकडा वाया शिडीचा रोड. शिडीचा रस्ता खूप सिनिक आहे. इथून जाताना पिंपळगावच्या जोगा डॅमचं बॅकवॉटर, खाली हरिश्चंद्रगडाचं जंगल, मागं रोहिदास असा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. कोकण कड्यावरून दिसणारा सनसेट हा फक्त एक्सपिरियन्स करता येतो. तो शब्दात मांडता येण्यासारखा नाही. दिस मस्ट बी अ बकेट लिस्ट एक्सपिरियन्स फॉर एव्हरीवन, वेदर यू आर अ ट्रेकर ऑर नॉट.
हरिश्चंद्रगडावरून खाली उतरण्यासाठी खिरेश्वरचा रूट घेतला. हा सुद्धा लांब असा ट्रेकिंग रूट आहे, पण ट्रेल खूप व्यवस्थित मार्क केली आहे. द ट्रेल गोज थ्रू अ डेन्स फॉरेस्ट आणि जाताना रस्त्यामध्ये खूप सारे लिंबू सरबताचे पिट स्टॉप्स आहेत. मध्ये एक थ्रिलिंग असा रॉक पॅच येतो, पण नळीच्या कम्पॅरिझनमध्ये तो रॉक पॅच खूप इझी वाटतो. साडेतीन तासात खिरेश्वरच्या रूटने आपण पार्किंगला पोचतो. आता एन राऊट पुणे. होम इज कॉलिंग. सो सी यू ऑन नेक्स्ट ॲडव्हेंचर. बाय.